श्री संत एकनाथ महाराज, श्री संत बाळू मामा, श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ महाराज, बसलेल्या श्री संत कान्होपात्रा, श्री संत जनाबाई, श्री संत मुक्ताबाई, श्री संत बहिणाबाई, श्री संत सोयराबाई, संत मंडळीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो। अधिकार संपन्न वैष्णव टाळकरी एकदा जोरदार टाळी वाजून या मंडळींचं स्वागत करा। एकदा ह्या पवार परिवाराकरता जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा। खरोखर मुलं असावे तर असे, ज्या आईने आपल्याला विश्व दाखवलं बरं का नाना, ज्या आईने हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, सगळं काही मोठं केलं, येवले रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गगला गगनावरी, मोगरा फुलला, फुले वेचितासी बहारू कळियासी आला। इहलोकाची यात्रा संपूर्ण बाई परलोकामध्ये गेली। मोठं दुःखाचा डोंगर या परिवारावरती कोसळला, पण आईचे आपल्यावरती अनंतांत उपकार आहेत। त्या उपकारातून परत फिरण्याकरता कृतज्ञता सोहळा आयोजित केलाय। या कीर्तन साथीकरता महाराष्ट्र गाजवलेले टॉप 10 मधले मंडळी आहेत सगळे टाळकरी। तुम्हा सगळ्यांना माझा सप्रेम जय हरी। सोबदार करता एकदा जोरदार टाळी वाजवा। बेस्ट सोबदार लय बेस्ट आहे बरं का, एकदम बेस्ट। असेच पाहिजे, लय सुंदर असले का लोकांचं लक्ष माझ्याकडे लागत नाही मग। बेस्ट आहेत कुठले जवळचे पाडेगाव, हा बेस्ट आहे। सगळे मंडळी गोड आहेत। विनेकरी बाबा करता टाळी वाजवा, त्यांचं स्वागत करा। पाठीमागचे टाळकरी सगळ्यांना वंदन करतो, टाळ घेऊन उभा आहेत। त्याचबरोबर पकवाज वाजवण्याकरता महाराज वाजवता वाजवता एवढा घामाला नानावर का, मी त्यांना खुणत होतो घाम पुसू नका, लोकांना कळून द्या घामाचा पैसा आहे। एकदा आमचे परमस्नेही परम आदरणीय असं मोकळं वाजवतात, टांग 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 असा भिंगरीसारखा हात आहे, मोकळं वाजवतात। तयारीचं वाजवणं, चपळतेचं वाजवणं। आदरणीय परमस्नेही परम आदरणीय शंकर महाराज टोळे गुरुजींकरता एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा। सगळेच मंडळी गोड आहेत। या पवार परिवारावरती प्रेम करणारे पै पाहुणे मंडळी, परिसरातील मंडळी सगळे त्यांचे पै पाहुणे मंडळी, ताई बाई अक्का, माझी लाडकी बहीण, सगळेच मंडळी गोड आहे कीर्तनाकरता। पुरुष मंडळी, माता भगिनी, सगळेच या परिवारावरती प्रेम करणारे। आपल्या या गावचे सरपंच असतील, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, व्हाईस चेअरमन, तळ्यावाले, मळ्यावाले, खळ्यावाले, टोपीवाले, उपरण्यावाले, चष्म्यावाले, गॉगलवाले, पटक्यावाले, धोतरावाले, अष्टगंधवाले, बुक्क्यावाले, पुढं बसलेले, पाठीमागं बसलेले, इकडं बसलेले, तिकडं बसलेले, जवळ बसलेले, वाट्यावर बसलेले, खुर्चीत बसलेले, टोपीवाले, उपरण्यावाले, चष्म्यावाले, मंदिराच्या आत बसलेले, मंदिराच्या बाहेर बसलेले, तिकडं उभा राहिलेले, इकडच्या बाजूला बसलेले, गाडीवर बसलेले, फोनवर बोलणारे, जे जवळ बसले ते, लांब बसले ते, येणारे जाणारे, पाय लांबलेले, पाय आखडलेले, गुडघेवर केलेले, गुडघे खाली केलेले, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाही ते, जे येणार लिहून देत नाही ते, जे आजच आले ते, सगळ्यांना दंडवत। विठ्ठल सगळ्यांना विनम्र भावे अभिवादन। सगळ्यांना माझं सप्रेम जय हरी। कोणी राहिलं नाही नाव घ्यायचं, झाले सगळे, सगळ्याचं नाव एका वाक्यात घेतो, कीर्तनाला सुरुवात। पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो, आळंदीच्या ज्ञानोबरायचं मान राखून। विठाल प्रस्तुत अभंग माझ्या तुकोबारायांचा आहे। अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आईचं आणि लेकराचं रूपक करून साधू संतांची विनवणी करतात। इकडे लक्ष द्या। अभंगाचं प्रतिपाद्य विषय, अभंगाचा सरळ सरळ भाव डोळ्याच्या समोर ठेवा। जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात आई कशी आहे। संतत्व आणि मातृत्व एका उंचीला अभंगाच्या माध्यमातून माझ्या तुकोबारांनी बसवलं। आई कशी आहे, आई संतांप्रमाणे। संत कसे, आईप्रमाणे। एका रेषेमध्ये आईला बसवलं, आईची उपमा, त्याचं रूपक केलं, आईचं लेकराचं साधू संतांची विनवणी माझ्या तुकोबारांनी केली। आई कशी आहे, आई जत्रेला जाऊन द्या, आई यात्रेला जाऊन द्या, आई कीर्तनात बसलेले असून द्या, तिचं चित्त फक्त आणि फक्त लेकरापाशी असतं नाना। लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, तिच्या चित्तामध्ये एक तळमळ असते। काय तळमळ असते माय, माझ्या लेकराचं हित व्हावं, माझ्या लेकराचं कल्याण व्हावं, त्यांनी त्यांच्या पायावरती उभा राहावं आणि हे विश्व आणि हे जग पाहावं। आईच्या चित्तामध्ये तळमळे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती। प्रीती प्रेम करते आई, कशी करते, निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते। इकडे बघा, मी इकडे उभा आहे। प्रीती प्रेम करते कसं, तिच्या पोटामध्ये कुठल्या पद्धतीचा स्वार्थ नसतो माय। ए ताई, ए आई,
दादा, जगाच्या पाठीवर एकमेव आईचं पात्र आहे, ती कोणत्या लाभाची अपेक्षा करत नाही, निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते, आई करते. आणि पुढे तुकोबाराय वर्णन करतात, ती माय, ती आई बाई लेकराला 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये साठवते. त्या लेकराचा होणारा त्रास कधीच या जगाला सांगत नाही. सांगते माय, किती वेदना होत्यात, किती दुःख होतं, पण त्यावेळेस ती आई कधीच तक्रार करत नाही. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वी साहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय गोड वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात, ती आई कशी आहे, फार मोठी आहे. आईचं लेकराचं रूपक केलं. तुकोबाराय म्हणतात, हे माझं परमार्थिक धन, परमार्थिक ग्रंथ साधनेचं ओझ आहे, हे संतांवरीच आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी बोझे, आईसी कैसी लेकोराचे हित, आईसी कैसी करी लाभाविन प्रीती, आईसी कैसी पोटी भार वाहे, आईसी तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी बोझे, आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव. विठ्ठल या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले. बारक्याने कीर्तन ऐका. 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा, असं दिसू नये जना ऐसे करी नारायणा. तुकोबाराय काय म्हणतात, या जगामध्ये, या विश्वामध्ये मी माझं चिंतन, माझं भजन, माझा परमार्थ करत असताना, एक 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 अभंग लिहित असताना मला फार त्रास झाला. पण मी होणारा त्रास या समाजापुढे प्रगट केला नाही. पंढरपूरच्या पांडुरंगाकडे गेलो, निंदाही त्या देवाची केली, स्तुतीही मी त्या देवाची केली. नवे नवे चिंतन करत असताना त्या विठ्ठलाचं, त्या पांडुरंगाचं, त्या समर्थाचं, त्या अनंताचं, त्या वैकुंठनाथाचं चिंतन करत असताना मी वेळेचा विचार केला नाही, मी काळाचा विचार केला नाही, मी दिवसाचा विचार केला नाही. अखंडरित्या त्या जगाच्या चालकाचं, मालकाचं भजन चिंतन मी माझ्या जीवनामध्ये केलं. किती त्रास माझ्या तुकोबारायन झाला साधना करण्याकरता. गावचा पाटील कोपला, कोपला पाटील गावचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. भंडारा, भामचंद्र आणि गोहराडेश्वर डोंगरावर काका माझ्या तुकोबारायने भजना करता जायचे बरं का नाना. गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या आणि मुखामध्ये पांडुरंगाचंच नाव. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. सतो देवाचं भजन करायचे. सततम कीर्तयंतो माम ए जना परिपासते. जागृती अवस्थेमध्ये, स्वप्न अवस्थेमध्ये, सुषुप्ती अवस्थेमध्ये तुकोबाराय देवाचं भजन करायचे. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. अखंडरित्या तुकोबाराय देवाचं भजन करायचे. येताई ए माय, एका दिवशी आवलीने प्रश्न केला मालकांना, जिजाई साहेबांनी, तुकोबाराय ऊन फार पडते, एक काम कर, उद्या भाकरीचं गठुडं घेऊन ये. भाकरीचं गठुडं घेऊन डोंगराच्या दिशेने ये. आणि डोंगराच्या दिशेने आल्याच्या नंतर डोंगराच्या पायथ्याला ये. आणि पायथ्याला आल्यानंतर तिथल्या मातीला कान लाव. आणि ज्या मातीतून विठ्ठल 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 असा आवाज येईल ना, समजायचं मालक ह्या डोंगरावरती भजन करतायत मंडळी. तरी पण माझ्या तुकोबाराने भजन सोडलं नाही, नामचिंतन सोडलं नाही. ऐका जरा, इकडे लक्ष द्या. एका दिवशी शोभा कासाराच्या पत्नीने गरम उकळतं पाणी केलं आणि स्नाना करता माझ्या तुकोबारायांना बोलवलं. सकाळची वेळ आहे, माझ्या तुकोबारा स्नाना करता आले, आंघोळी करता. आणि शोभा कासाराच्या पत्नीने काय केलं, ए ताई, गरम उकळतं पाणी घेतलं, गरम असं तापलेलं, आणि तुकोबाराच्या अंगावरती टाकावं. आणि तुकोबाराच्या अंगात ना 10 निघावा. आणि तुकोबाराने देवाचा धावा करावा. माझी काया जोरदार. तुकोबारा यांच्या अंगाचा 10 निघाला आणि तुकोबाराने देवाचा धावा केला. पण तुकोबाराने कधी नामचिंतन सोडलं नाही, भजन सोडलं नाही, परमार्थ सोडलं नाही.
या समाजाकरता एक 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 अभंग माझ्या तुकोबाराने निर्माण केला. कधी भंग न होणारे अभंग या समाजाकरता माझ्या तुकोबाराने निर्माण केले. अजून सोपं सांगू का? तुमचा आणि माझा माता ठिकाणा नेण्याकरता तुकोबाराने पंचमेध गाथा निर्माण केलाय. मंडळी, किती माझ्या तुकोबाराने भजन करावं, परमार्थ नामचिंतन माझ्या तुकोबारांच्या जीवनामध्ये. एक 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 अभंग लिहित असताना, साधू संतांची विनवणी करत असताना माझ्या तुकोबारांनी पाहिलं, अरे संत हे फार मोठे आहेत. आईकडे पाहिलं, आई ही फार मोठी आहे. मग आईचं लेकराचं रूपक केलं आणि साधू संतांची विनवणी केली. अभंगाचं पहिलं चरण जोरदार बेस्ट. वा. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारा वर्णन करतात. पुरुष मंडळी, तुम्हाला आई कळण्याकरता तुम्हाला आईचा जन्म घ्यावा लागेल. त्यावेळेस तुम्हाला आई कळेल. आई कोण असते? आई मावशी असते का? नाही दादा. आई आत्या असते का? नाही. आई काक्या असते का? नाही. आई ती आई असते, नसते सांभाळणारी दाई. दाई म्हणजे नोकरीन बाई. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. आई किती मोठी आहे. अरे तिला वेगवेगळे पात्र संसाराच्या रंगड्यामध्ये रंगावं लागतात. पुरुष मंडळी, आईचं दुःख कळण्याकरता, बाईचं दुःख कळण्याकरता तुम्हाला आईचा जन्म घ्यावा लागेल. ज्या वेळेस महाभारतामध्ये अभिमन्यू मृत्युमुखी पडला, ही बातमी सुभद्रेला कळाली. सुभद्रा शोक करू लागली. डसडस अंबरड पडून सुभद्रा रडते. सगळे मंडळी सात्वन करण्याकरता अगं अगं सुभद्रे, रडू नकोस. रडणं शोभत नाही तुला. तू सामान्य कोण नाही. तू पंडुराजाची सून आहे. धनुर्धर अर्जुनाची पत्नी आहे. भगवंताची बहीण आहे ग सुभद्रे. रडणं तुला शोभत नाही. आई सांगतो मंडळी, आई काय असते. एका आईच्या संबंधाने मी ठिकाणी उभा आहे. आई तुम्हाला कीर्तनामध्ये सांगतो, रडू नकोस. कृष्ण परमात्मा आले सात्वन करण्याकरता. कृष्ण परमात्मा म्हणतात, ताई या जगामध्ये आणि या सृष्टीमध्ये ज्याचा जन्म झाला त्याला जावा लागणार आहे. आया हे सो जायेगा राजा रंक फकीर. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88. 33 कोटी देवता मर गए पडे काल के पासी. किंवा नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. सावधान क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं किसी का. कोण दिवस येईल कैसा. नाही या देहाचा भरोसा. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. ताई अगं जावं तर लागणार आहे. सुभद्राच्या डोळ्यामध्ये अश्रू आले मंडळी. आणि सुभद्रा म्हणते, दादा ए कृष्ण परमात्मा देवा, भैया तुला खरंच सांगू का, मी पंडुराजाची सून रडत नाही. धनुर्धर अर्जुनाची पत्नी रडत नाही. भगवंताची बहीण रडत नाही. मी रडते फक्त एका मुलाची आई रडते, म्हणून आई मोठी आहे. अभिमन्यूची माय रडते रे दादा. डोळ्यात पाणी आलं. सुभद्रेच्या हंबरडा पडून शोक करू लागली. तू जरी या जगाचा मालक असतील, या त्रिलोक्याचा धनी असतील, तरी सुद्धा दादा आई कळण्याकरता तुला आईचा जन्म घ्यावा लागेल पुढचा. त्यावेळेस तुला आईची महती कळेल. मंडळी, जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. विठाला आई लई मोठी आहे. समुद्राच्या पाण्याची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली आणि पृथ्वीचा कागद केला. आणि साहेब लिहिण्याकरता विद्येची देवता माय सरस्वती माता जरी बसली आणि आईचं वर्णन करू शकली करण्याकरता बसली, तरी आईचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही. एवढी आकाशाच्या उंचीची आई आहे. किती प्रेम करते, हाडाचे काढ करते, रक्ताचं पाणी नेत्राचा देवा हाताचा पाळणा करते. या संसार करता काबाड कष्ट आई करते. अजून दुसरा एक पुरावा सांगतो, फक्त बोलू नका, विक्षेप करू नका, इकडे लक्ष द्या. आई किती मोठी आहे. महाभारतामध्ये धर्मराजाने दुर्योधनाला सांगितलं. दुर्योधनाने विचारलं, काय करू धर्मराजा, उद्या युद्ध आहे. सांगितलं, जा आई तुझी पुण्यवान आहे, आईकडे जा. आईकडे आला आणि आईला म्हणला, ए आई खरं सांगू का, उद्या युद्ध आहे आणि युद्धामध्ये काय करू. आईने सांगितलं, ए अगं काळजी करू नकोस, एक काम कर, तुझ्या वडिलाला जेव्हापासून दिसत नाही ना तेव्हापासून मी डोळ्याला पट्टी बांधली. कोण म्हणतंय कुणाला? गांधारी म्हणते दुर्योधनाला.
बापाचं नाव आहे कौरवाचा बाप, 100 कौरवाचा, भारताचा सम्राट कोण? धृतराष्ट्र आंधळा. गांधारी म्हणते दुर्योधनाला, तुझ्या बापाला जेव्हापासून दिसत नाही ना धृतराष्ट्राला, तेव्हापासून मी डोळ्याला पट्टी बांधली. एक काम कर, उद्या युद्ध आहे ना, मी माझ्या डोळ्याची पट्टी काढते, फक्त एक काम कर. काय काम कर? उद्या माझ्याकडे येत असताना निर्वस्त्र होऊ नये, म्हणजे उघडा नागडा होऊ नये, काही कपडे अंगात घालू नको. आई सांगतो मंडळी तुम्हाला, आई किती मोठी, आईचं प्रेम सांगतो तुम्हाला कीर्तनात. ठीक आहे आई. ठरल्याप्रमाणे संपूर्ण कपडे काढले. कोणी? दुर्योधनाने. कोणाकडे गेला? गांधारी आईकडे गेला. कपडे काढून निघाला. पण मंडळी बरं का साहेब, मनोज साहेब, एक थोडी गंमत झाली. मध्ये पुढे जाताना आडवा कृष्ण परमात्मा आला आणि कृष्ण कन्हैयाने सांगितलं, दुर्योधना अरे काही कळतं का तुला, काही शर्म आहे का? अरे जन्म देणारा आईच्या समोर असा उघडा जात असते का? कपडे बिपडे काहीतरी घालना. नाही म्हणे, मला आईने कपडे काढून. ठीक आहे म्हणे, पण लज्जा रक्षणार्थ काहीतरी बांध. म्हणून नाना काय केलं, झाडाचा पाला घेतला. कोणी? दुर्योधनाने. झाडाचा पाला घेतला आणि असा कंबरेला बांधला आणि आईकडे निघाला. की देवानी पिन मारली होती बरं का. पिन कळते की तुम्हाला? ते तर लय कळतं म्हणा आम्हाला. पिन मारली, असं झाडाचा पाला बांधला आणि तुरु 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 दुर्योधन आईकडे आला. आणि आईकडे आल्यानंतर आई म्हणली, दुर्योधना काढले का कपडे? हो मम्मी. आपला आई खरं काढले कपडे. काढले ना कपडे? हा. डोळ्याची पट्टी. मंडळी गांधारीने डोळ्याची पट्टी काढली. डोळ्याची पट्टी काढल्यानंतर डोळ्यातल्या दिव्य तेजाने, त्या शक्तीने, डोळ्यातल्या दिव्य शक्तीने संपूर्ण शरीर वज्रदेही झालं दुर्योधनाचं. आईने पाहिलं, कंबरेला पानं बांधलेत. तुला तर अक्कलच नाही म्हणे. तुला मी काय सांगितलं, कपडे काढू नये, हे कंबरेला पानं कस काय बांधले? आईला कळालं हे काय एवढं हुशार नाही. कोणी सांगितलं? कोण गुरु भेटलं? कोणी गाईड केलं? सांगितलं मी निघालो होतो ए आई, आणि वाटेत कृष्ण परमात्मा, तो कृष्ण कन्हैया आला आणि त्या कृष्णाने मला सांगितलं लज्जा रक्षणार्थ काहीतरी कंबरेला पानं बांध, काहीतरी बांध. आईच्या लक्षात आलो, तुलई चतुरे चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. लक्षात आलं, त्यांनीच पिन मारली, ही त्यांनीच काढी केली. आता एक काम कर, माझा पोटचा गोळा आहे, तू माझं लेकरू आहे, सांगते उद्या युद्धामध्ये गदा फक्त मांडीला लागून देऊ नकोस, मरशील. एवढंच कृष्ण परमात्म्याने ऐकलं मंडळी. काय? मांडीला गदा लागून देऊ नकोस, मरशील. उद्या युद्ध झालं, उद्या युद्धाचा दिवस. आणि त्यावेळेस मैदानामध्ये कृष्ण परमात्मा भीमाला म्हणतो, ए अरे भीमा, इकडे तिकडे गदा मागू नको, डायरेक्ट गदा घेऊन कुठं मार? मांडीवर गदा मार. बघता काय? अशी भीमाने गदा घेतली, दुर्योधनाच्या मांडीवर मारली. दुर्योधन मृत्युमुखी पडला. सांगायचं तात्पर्य, देवाचा प्रयत्न शेवटपर्यंत दुर्योधनाला कसं मारता येईल, आणि गांधारी आईचा प्रयत्न आहे शेवटपर्यंत माझ्या मुलाला कसं वाचता येईल, हा आईचा प्रयत्न आहे. म्हणून आई मोठी आहे. विठाल आई आकाशाच्या उंचीची आहे आणि ती प्रेम करत असताना निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते. तुकोबा आहे त्याचं वर्णन करतात. कसं प्रेम करते? विलक्षण असलेली कळवळाची जाती कोणताही लाभ ठेवत नाही. आई लई मोठी आहे, तुकोबा वर्णन करतात. आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईसी कळवळ्याची जाती जगाच्या पाठीवर निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते. बारीक बारीक आई किती प्रेम करते मंडळी. आई जिवंतपणे प्रेम करते, याद नवल नव्हे. आणि के दादा, आई मेल्यावर सुद्धा प्रेम करते बरं का. शंभर आज त्या आईने हा कार्यक्रम पाहिला बाईने, तर बाई चारही मुलाला स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि त्या बाईने दिलेला आशीर्वाद, आणि त्या आशीर्वादामध्ये चारही मुलं, हा पवार कुटुंब परिवार उभा आयुष्य सुखाने समाधानाने शांतीने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. कारण आईचा आशीर्वाद फार मोठा असतो मंडळी. किती प्रेम करते आई, जिवंतपणे प्रेम करते, यात नवल नव्हे. आई मेल्यावर सुद्धा मंडळी प्रेम करते. और आईचं प्रेत जळत होतं, आईचं प्रेत
आईचं प्रेत जळत होत आणि जळत्या प्रेताला मुलगा प्रदक्षिणा घालत होता आणि प्रेतातनं आवाज आला, बाळा तुझ्या अंगाला हाड लागतील रे लेकरा, लांबनं प्रदक्षिणा घाल. हे आईचं अंतकरण असतं दादा. किती प्रेम करते, लहानपणापासून संगोपन करते, लहानपणापासून कुटुंबाचा सांभाळ करते. जसं माळीमध्ये धागा असतो ना, धागा, तो धागा सगळ्या मनाला एकत्र करण्याचं काम करतो, तसं आईचं जीवन असतं. आई चारही मुलाला माळीतल्या मण्याप्रमाणे एकत्र सांभाळते, हाडाचे काढ करते, रक्ताचं पाणी करते, नेत्राचा दिवा करते, हाताचा पाळणा करते, निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते आई. म्हणून फार मोठी आई आहे. तुकोबाराय वर्णन करतात, ती आई 9 महिने 9 दिवस लेकराला उदरामध्ये साठवते आणि लेकराचा होणारा त्रास या समाजाला कधी सांगत नाही. बेस्ट टाळी वाजव जोरदार. वा, याला म्हणतात गायक आणि याला म्हणतात वादक आणि याला म्हणतात नियोजन. बेस्ट. नाना, नाही तर असं होतं, तुम्हाला सांगतो, मी 4 राज्यामध्ये कीर्तन करतोय. महाराष्ट्राच्या बाहेर, आउट ऑफ स्टेट, गुजरात, अंकलेश्वर, कर्नाटक, तेलंगणा, झंडीगुडा, छत्तीसगड, श्रीगोंदा, गोंदिया, भंडारा, नागपूर, ऑल महाराष्ट्रामध्ये, ऑल डिस्ट्रिक्ट, ऑल तालुके, सगळीकडे माझे कीर्तन आहे. माझ्या नशिबाला असं येतं, येत आई आई 7 नसते कीर्तनात, मग नुसती 7.5. कोणाचीच कोणाला वेळ आहे. पकवायचं तर गट्टा नाही, गट्टा येतं हातुडी नाही, हातुडी येतं पावडरचा डबा नाही, पावडरचा डबा येतं कणिक नाही, सगळं चांगलं येतं. वाजवणारा वाजी तू का खाजी तू तेच कळत नाही. अहो पण आज लय गंमत गोड आहे. आज गायक 1 नंबर, वादक 1 नंबर, साऊंड सिस्टीम 1 नंबर, जनरेटर 1 नंबर, विनेकरी 1 नंबर, चौकदारी 1 नंबर, टाळकरी 1 नंबर, पुरुष मंडळी 1 नंबर, महिला मंडळी 1 नंबर, कॅमेरेवाले 1 नंबर, मंदिराच्या आत बसलेले 1 नंबर, तिकडे गाडीवर बसलेले 1 नंबर, घराच्या समोर बसलेले 1 नंबर. आता तुम्ही सगळे 1 नंबर आहे, मी 2 नंबर आहे. निवेदन एकदा जोरदार टाळी वाजवा. बेस्ट.